नमस्कार, मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज संक्रांतीचं औचित्य साधून मी मृणाल काशीकर खडक्कर यांच्या सिंड्रेला या ऑक्टोबरमध्ये प्रकाशित झालेल्या कविता संग्रहातली कुंकू आणि संक्रांत ही कविता तुमच्यासाठी सादर करत आहे. पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना की जर आजचा व्हिडिओ आवडला, कविता आवडली, तर जरूर एक छोटासा लाईक कवितेला द्या, व्हिडिओला द्या आणि युट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंटमध्ये जरूर लिहा की तुम्हाला कसं काय ही कविता कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला. तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. जर काही कारणाने सबस्क्राईब करायचं राहिलं असलं किंवा चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा. त्याची मला खूप आवश्यकता आहे आणि तुमच्या कॉमेंट्सची मी मनापासून खूप वाट पाहत असते. प्रत्येकाला मी रिप्लाय सुद्धा देते, तेव्हा जरूर कॉमेंट करा. तर ऐकूया आपण कुंकू आणि संक्रांत. कवयित्री आहेत मृणाल काशीकर खडक्कर. मृणाल यांचं साहित्य मला खूप आवडतं. मी ह्यापूर्वी पण त्यांचा लेख आणि कविता ह्याचं सादरीकरण केलेलं आहे. साहित्यिकांच्या ठायी असलेलं बारीक निरीक्षण, मानवी स्वभावाचा सखोल अभ्यास आणि उत्स्फूर्त लेखन यामुळे पुस्तकातल्या सर्वच कविता अतिशय उत्तम आहेत. त्यातलीच ही कविता आज संक्रांतीसाठी म्हणून मी सादर करत आहे. कुंकू आणि संक्रांत. कवयित्री मृणाल काशीकर खडक्कर. ऐकूया तर. आधी सांगितल्याप्रमाणे सिंड्रेला या कविता संग्रहातून मी घेतलेली आहे. बाईला हळदी कुंकवाची भारी हौस. तिलाही वाटले बाई म्हणून. रस्त्याने लगबगीने हळदी कुंकवाला जाणाऱ्या बाया पाहिल्या. काळ्या चंद्रकळा, ठसठशीत मंगळसूत्र, बांगड्या, पाटल्या, केसात गजरे, हातात तिळगुळ वाण. ती हसतच उठली, तोंड धुतलं, छान गोल कुंकू रेखलं, सुंदरशी काळी साडी नेसली, परत दारापाशी आली. किती वेळ दूर रस्त्यावरून जाणाऱ्या आया बायांना कौतुकाने निरखत राहिली. अंधार पडू लागला आणि तिच्या वास्तवाने हाक दिली, ए रूपा, काली साडी बदल, चल मेकअप कर, धंदे का टाइम हो रेला है. आया बायांच्या सोबत तिची स्वप्नही दूर निघून गेली. या सगळ्यात आपल्याशी कोणी गोड बोलतच नाही हेही ती विसरून गेली. धन्यवाद.